मित्रांनो, क्रिप्टो मायनिंगच्या या सिरीजमध्ये आपण चौथ्या भागामध्ये बघत आहोत. क्रिप्टो मायनिंगमध्ये येणारे टेक्निकल अपडेट्स, टेक्निकल डिटेल्स. यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हॅशिंग अल्गोरिदम नक्की काय काम करत असतो. ज्या वेळेस क्रिप्टो मायनिंगमध्ये एक ट्रान्झॅक्शन पूर्णपणे तयार होते आणि ती ट्रान्झॅक्शन एका ब्लॉकमध्ये स्टोअर केली जाते. यानंतर त्या ब्लॉकवरती हॅश अल्गोरिदम, त्यालाच SHA म्हणजेच सिक्युअर हॅश अल्गोरिदम या सिस्टीमद्वारे तो स्टोअर केला जातो. SHA म्हणजे दुसरं काही नसून एक डिजिटल फिंगरप्रिंट कन्सिडर केला जातो. यामध्ये न्यूमेरिकल आणि अल्फाबेटिकल लेटर्स आणि नंबर्स मिळून एक भला मोठा, आपण प्रत्येकाने एक ट्रान्झॅक्शन व्यवहार करताना आपण बघितलेला असेल, एक भला मोठा जो कोड दिसतो त्याला डिजिटल फिंगरप्रिंट असं कन्सिडर केलं जातं. तो दुसरं काही नसून SHA सिक्युअर हॅश कोड हा तयार केलेला असतो. या प्रणालीला म्हणतात हॅशिंग अल्गोरिदम. मेनली जर बिटकॉईनमध्ये जर बघितलं तर आपल्याला बिटकॉईन ज्या वेळेस आपण एक ट्रान्सफर करत असतो किंवा घेत असतो, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर एक हॅश तयार होतो. या हॅशलाच म्हणलं जातं हॅशिंग अल्गोरिदम. टेक्निकल डिटेल्समध्ये पुढचा पॉईंट आहे ब्लॉक रिवॉर्ड. क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो मायनिंग या सिस्टीममध्ये ज्यावेळेस एक ब्लॉक तयार होतो, ब्लॉक तयार झाल्यानंतर त्या मायनरला त्याचा रिवॉर्ड दिला जातो. मित्रांनो, बिटकॉईन यामध्ये हा रिवॉर्ड जनरली 2,10,000 ब्लॉक्स नंतर, म्हणजे तब्बल सुमारे 4 वर्षानंतर जवळपास हा रिवॉर्ड अर्ध्यावरती आणला जातो. या प्रोसेसला बिटकॉईन हाल्विंग असं म्हणलं जातं. कालांतराने क्रिप्टो मायनिंगमध्ये करत असताना हे प्रॉफिट्स कालांतराने कमी कमी होत जातात. या कन्सेप्टमधला हा एक अतिशय महत्त्वाचा समजून घेण्याचा आपल्याला पार्ट आहे. या पॉईंटला म्हणतात बिटकॉईन हाल्विंग. क्रिप्टो मायनिंगमध्ये ब्लॉक तयार करण्याचे रिवॉर्ड्स याच्या व्यतिरिक्त मायनर्सला अजून एक प्रॉफिट जो त्याच्या वाट्यात मिळत असतो तो म्हणजे ट्रान्झॅक्शन फीज. या क्रिप्टो मायनिंगच्या प्रोसेसमध्ये कालांतराने ज्यावेळेस भविष्यामध्ये सर्व बिटकॉईन्स ज्यावेळेस माइन केले जातील, त्यानंतर ट्रान्झॅक्शन फी हा एकमेव फक्त उत्पन्नाचा साधन असणारे सर्व मायनरसाठी. भविष्यात येताना सर्व कॉईन्स ज्यावेळेस पूर्णपणे तयार होतील, उदाहरणार्थ आपण जसं बिटकॉईन बघितले किंवा इथेरियम असेल किंवा डॉजकॉईन असेल, यावेळेस हे पूर्ण कॉईन ज्यावेळेस माइन केले जाणार, त्यानंतर फक्त आणि फक्त एकच इन्कम सोर्स जो राहतोय तो म्हणजे ट्रान्झॅक्शन फीज. हे एकमेव उत्पन्नाचं साधन असणारे प्रत्येक मायनरसाठी. मित्रांनो, टेक्निकल डिटेल्समध्ये आपण पुढचा पॉईंट बघत आहोत तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. मित्रांनो, मायनिंगच्या प्रोजेक्ट्समध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जातो आणि या प्रोसेसमध्ये कार्बन फुटप्रिंट्स हा अतिशय क्रुशल घटक जो पर्यावरणावरती इफेक्ट करत असतो. त्यामुळे जेवढे काही मायनिंग फार्म आहेत त्या मायनिंग फार्मची एक काळजी घेतली जाते की ऊर्जेचं पूर्णपणे युटिलायझेशन व्हावं आणि कमीत कमी प्रमाणात कार्बन फुटप्रिंट तयार व्हावेत, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला क्रिप्टो मायनिंगचे एक नेक्स्ट लेवलला अपडेट होण्यासाठी पूर्णपणे या सिस्टीममध्ये आपल्याला मदत होते.